मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खंडाळा घाटात बॅटरी हिल अमृताजन ब्रिजजवळ एका भरधाव वेगातील मालवाहू ट्रकने समोरील 5 वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात बाप-लेकीचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. जखमींपैकी 4 जणांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना पुढील उपचारार्थ पनवेल, खोपोली, लोणावळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून रात्री लोणावळ्याहून 10 वाजण्याच्या सुमारास खोपोलीकडे जात असताना खंडाळा घाटात बॅटरी हिल गावाजवळ आला असता त्याचे ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील इनोव्हा, इर्टिगा रिक्षा, टाटा पंच व एक हायवे पेट्रोलिंगचे वाहन अशा 5 वाहनांना धडक दिली. यात इनोव्हा आणि इर्टिगाचा चक्काचूर झाला आहे तर इर्टिगामधील बाप आणि लेकीचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, लोणावळा खंडाळा पोलीस यांच्यासह खोपोली येथील अपघातग्रस्त मदतीसाठी या संस्थेचे स्वयंसेवक, IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महाराष्ट्र सुरक्षा बल, पवना आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्स, स्वामिनी ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस या सर्व यंत्रणा अपघातस्थळी दाखल होऊन मदत कार्य केले आहे आणि जखमींना रुग्णालयात नेले. या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर सुरू झाली. शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, खोपोली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.